नमस्कार. सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आत्ता आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये. यामागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. साधारण निवळीपासून ते कुडाळपर्यंतचा मुंबई गोव्याची हायवे आपण अपडेट दिलेली आहे. आणि आत्ता आपण जातोय वेंगुर्ल्यातला प्रसिद्ध अशा समुद्र किनाऱ्यावर, तो म्हणजे सागरेश्वर समुद्र किनारा. मी देखील पहिल्यांदाच जातोय. बघूया आता कसा आहे तो. अर्थातच कोकणातला प्रत्येक बीच हा सुंदर आहे, तसाच सागरेश्वर समुद्र किनारा देखील सुंदर असेल. चला सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर जाऊ. Turn right. सागरेश्वर मंदिर. सागरेश्वर बीच पुढे आहे का सर? स्टेट. तर सागरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आपण आलेलो आहोत आणि इथे हे देव सागरेश्वर मंदिर आहे आणि याच्याच मागे समुद्र किनारा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. औदुंबराचं झाड आहे इथे. तुळशी वृंदावन देखील आहे. श्रीदेव सागरेश्वर मंदिर वेंगुर्ला. तर आता आपण सागरेश्वर मंदिरात आलेलो आहोत. अर्थातच सागरेश्वर म्हणजे शंकर. गणपती प्रसन्न. श्री भगवती प्रसन्न. श्रीदेव सागरेश्वर. इथे शिवपिंड आहे, शिवलिंग. तर हे आपण गाभाऱ्याला प्रदक्षिणा घातली. इथे छोटंसं द्वार आहे. म्हणजे कसं असतं, शंकराच्या कोणत्याही देवळात जा तुम्ही, पूर्ण मंदिराला किंवा गाभाऱ्याला पूर्ण प्रदक्षिणा करू शकत नाही तुम्ही. अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते. आणि आतून हे मंदिर खूपच सुंदर आहे. कौलारू मंदिर आहे. प्रत्येक शंकर महादेवाच्या मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा समोर नंदी विराजमान असतात. नंदी. आणि पुन्हा एकदा तुम्ही सागरेश्वर अर्थातच शिवलिंगाचं दर्शन घ्या. आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. आणि हा मंदिराच्या आतला भाग. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर इथे बोर्ड आहे. तर इथे माहिती देखील दिलेली आहे. श्री क्षेत्र सागरेश्वर प्रसन्न. श्री सागरेश्वर पुरातन स्वयंभू शिवलिंग समुद्राच्या काठी वेंगुर्ला. उभा दांडा. श्री क्षेत्र सागरेश्वर तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे नागवली, नारायणवली, त्रिपिंडी श्राद्ध, नवग्रह शांती, कालसर्प योग शांती, जनन शांती, नवचंडी, महारुद्र, लघु रुद्र इत्यादी सर्व प्रकारचे धार्मिक विधी, त्याचप्रमाणे अत्यष्ट विधी, सर्व धार्मिक विधींना लागणारे साहित्य, जेवण, न्याहारी, निवास इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व धार्मिक कार्य तज्ज्ञ ब्राह्मण गुरुजी यांच्याकडून केले जातील. श्री क्षेत्र सागरेश्वर पुजारी विजय विनायक सांडे. मोबाईल नंबर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर या नंबरवर संपर्क साधा. छान प्रकारचे स्टॅच्यूज देखील इथे आहेत. आणि ह्या बाजूला ते मंदिर आहे आपलं सागरेश्वर. आणि त्याच्याच बाजूना रस्ता जातो थेट सागरेश्वर समुद्रकिनारा.
हे कौलारू मंदिर सागरेश्वर. मस्तपैकी सनसेटच्या वेळेस आपण आलो आहोत. छानपैकी सनसेट आता आपण बघू सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर. परफेक्ट टायमिंग. सागरेश्वर समुद्र किनारा. छोटे छोटे स्टॉल देखील दिसत आहेत इथे. फायनली आलो आहे आपण सागरेश्वर बीचवर. समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसतो आपल्याला. फारशी गर्दी दिसत नाहीये पण आहे बऱ्यापैकी गर्दी. तर सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर आपण आलो आहोत आणि इथली ही जी सँड आहे, ही जी वाळू आहे एकदम घट्ट आहे वाळू. नाहीतर जी काही समुद्र किनाऱ्यावर आपल्याला दिसते की अशी लूज वाळू आहे. लूज म्हणजे अशी सुट्टी वाळू, पण ही जरा घट्ट दिसते वाळू. आणि समोरच तुम्हाला दिसत असेल वेंगुर्ला बंदर. तर हा पूल आहे वेंगुर्ला बंदरच्या इथला आणि या बाजूला इथे लाईट हाऊस आहे. इथे समोरच कार देखील पार्किंगची व्यवस्था आहे. थेट तुम्ही समुद्रालगत कार घेऊन येऊ शकता. आणि तेवढीशी वर्दळ नाही आहे इथे. छान असा समुद्र किनारा, शीतळ पाणी असणार. आणि या बाजूला सुरूबन. याआधी आपण इथे आलो होतो तर वेंगुर्ला बंदरला गेलो होतो. म्हणजे त्या ब्रिजवर जो पूल दिसतोय तर तिथे गेलो होतो. पण आत्ता आपण आलो ते सागरेश्वर समुद्र किनारा. छान आहे, म्हणजे नावाप्रमाणे जबरदस्त असा समुद्र किनारा आहे. वरच्या बाजूला सागरेश्वर म्हणजे अर्थात शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर आहे. त्याच्याच म्हणजे मंदिराच्याच मागच्या बाजूला हा समुद्र किनारा, लांब लचक विस्तीर्ण असा समुद्र किनारा. समुद्र किनाऱ्यावर काही लोक अगदी यथेच्छपणे पोहण्याचा देखील आनंद घेत आहेत. पण जास्त डीप जाऊ नका. कधी आलात तरी आपण जास्त डीप जाऊ नका, कारण हा पूर्ण असा बघा उतार आहे खालच्या बाजूला. याचा अर्थ पुढे चाळ आहे. चाळ म्हणजे खड्डा. त्यामुळे जास्त पोहण्याचा मोह झाला तरी आवरा आणि पोहायला अजिबात जाऊ नका. फक्त डोपरवर पाण्यात जा, यथेच्छपणे डुंबा आणि परत या. खोल समुद्रात अजिबात जाऊ नका. फक्त मला इथली वाळू थोडीशी वेगळी वाटली. एकदम घट्ट वाळू आहे अशी, पूर्ण अशी पायाला चरचरते, जाणवते अशी. तर आता आपण किनाऱ्यावर उभे आहोत आणि समोरच या बाजूने असा तीव्र उतार दिसतोय. पूर्ण असं उतार आहे, त्यामुळे खाली खड्डा आहे. संपूर्ण ज्या लाटा आहेत तर त्या समुद्रात किनाऱ्यावर इथे जवळ येऊन फुटत आहेत. मधला तो जो भाग आहे तर तिथे लाटा येत नाहीत बघा. चाळ आहे, अर्थात खड्डा आहे तिथे. समोरच सागरेश्वर समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यालगत वाळूमधील तफावत दाखवतो. ही वाळू एकदम पांढरी शुभ्र आहे आणि त्या बाजूची थोडीशी अशी ऑरेंज कलरची आहे, म्हणजे पूर्ण पांढरी नाही आहे. तर ही जी वाळू आहे तर पूर्णपणे अशी सुट्टी वाळू आहे आणि ही जी वाळू आहे तर पूर्णपणे अशी घट्ट वाळू आहे. हे बघा. तर अशा दोन वाळूचे प्रकार आपल्याला इथेच बघायला मिळतात. ही संपूर्ण वाळू पांढरी शुभ्र आहे आणि ही थोडीशी अशी ऑरेंज
म्हणजे पूर्ण पांढरे नाही, थोडासा ऑरेंज कलर आहे, मला बघता येत असेल इथे बघा. तर बीचच्या बाजूलाच एक स्टे ऑप्शन्स देखील आहेत. तिथे श्रमसाफल्य निवास आणि त्या बाजूला देखील कोणतं तरी स्टे ऑप्शन्स आहेत. म्हणजे अगदी तुमचा एक पाय तुमच्या हॉटेलमध्ये आणि दुसरा पाय थेट बीचवर. तर इथे तुम्ही येऊ शकता. आहेत म्हणजे स्टे ऑप्शन आहेत राहण्यासाठी योग्य. इथे पण आहे, इथे पण आहे. आणि इथे बीचजवळच कासव संवर्धन इथे कासव संवर्धन केलं जातं. ऑलिव्ह रिडले नावाचं जे कासव आहे तर ते अंडी घालतात. त्यानंतर मग त्या अंड्यांची काळजी घेऊन ते इथे जोपासली जातात आणि त्यानंतर मग काही ठराविक कालावधीनंतर त्या अंड्यातून कासवाची पिल्लं बाहेर येतात. सुंदर, मस्त, काय फिलिंग आहे, भारी फिलिंग आहे. कधी आलात तर नक्की विजिट करा. त्या बाजूला देखील लाईट्स लागल्यात, त्या देखील बाजूला स्टे ऑप्शन असावा. ते राणी कुंज आहे. तर असे स्टे ऑप्शन्स देखील तुम्हाला या सागरेश्वर समुद्र किनाऱ्यालगतच मिळून जातात. तर आता आपण वेंगुर्ल्यात आहोत आणि मुख्यत्वे करून वेंगुर्ल्यामधील सागरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आहोत. वेंगुर्ला मुख्य शहरापासून साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर हा सागरेश्वर समुद्र किनारा आहे. मागच्या वेळेला आम्ही जे आलो होतो तर ते वेंगुर्ला बंदरला गेलो होतो, तर त्या बाजूला आहे. तो जो झुलता पूल म्हणतात तो इथून दिसतोय आणि वेंगुर्ल्याचं जे लाईट हाऊस आहे ते देखील इथून दिसतंय. आणि या सागरेश्वर समुद्र किनाऱ्याबद्दल सांगायचं झालं तर लांबलचक विस्तीर्णाचा स्वच्छ आणि नितळ पाण्याचा समुद्र किनारा आहे. परंतु मी असं तुम्हाला सांगेन की इथे पोहायला बिलकुल जाऊ नका, कारण समुद्रालगतच खड्डा आहे आणि खड्डा लगेच कळतो. म्हणजे आपला जो मागचा जो व्हिडिओ आहे समुद्रात तुम्ही कधी पोहायला जायचं, कोणत्या वेळेला पोहायला जायचं, तर तो डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. समुद्र हा सुंदर आहे, फक्त पोहायला जाऊ नका. अगदी गेलात जर तुमचा मोह आवरला नाहीच तर तुम्ही साधारण 1 ढोपरभर पाण्यात पोहायला जाऊ शकता. तर वेंगुर्ला बंदरच्या बाजूलाच असणारा सागरेश्वर समुद्र किनारा. प्रथम आपण गेलो ते सागरेश्वर मंदिरात. तिथे शंकर महादेवाचं स्थान आहे, अर्थातच शिवलिंग आहे, शिवपिंड आहे. तर तिथे पहिलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग या समुद्र किनाऱ्यावर आलो. अगदीच मंदिराला लागूनच मागच्या बाजूला समुद्र किनारा आहे. सुंदर असा समुद्र किनारा आहे. अर्थातच आपल्या कोकणातले प्रत्येक समुद्र किनारे सुंदर आहेत, तसाच हा सागरेश्वर समुद्र किनारा. थोडीशी एक खंत वाटते ती म्हणजे थोडासा कचरा झालेला दिसतो या समुद्र किनाऱ्यावर. तर कृपया जे फिरायला येतात पर्यटक, तर त्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया कचरा करू नका. कचरा कुंडी दिलेली आहे त्यातच कचरा टाका, कारण हे आपलं सौंदर्य आहे, आपल्या कोकणचं सौंदर्य आहे. तर ते नक्कीच जपा. बाकी ओव्हरऑल समुद्रकिनारा जबरदस्त आहे. कधी आलात तर नक्की विजिट करा. आत्ता देखील आम्ही इथे बराच वेळ, जवळजवळ 1 तास झाला आणि आमचा पाय काढवतच नाही आहे. इतका सुंदर समुद्रकिनारा आहे. फेसाळणाऱ्या लाटाचा जो एक गूज, जो आवाज आहे तो कानी पडतोय, जबरदस्त. म्हणजे जे फिलिंग आहे ना ते शब्दात सांगता येणार नाही. बाकी सुंदर, मस्त. बाकी एवढे पर्यटक नाही आहे तिथे. आणि एकच स्टॉल दिसलं मला भेळ किंवा तत्सम खाद्यपदार्थांचं, इथे दिसलं. कदाचित पुढे असेल तिकडे, तर मला ते इथे एकच दिसलं. पण सुंदर, भारी फिलिंग आहे. बरेच दिवस यायचं चाललं होतं आणि फायनली आज सागरेश्वर समुद्र किनाऱ्याचं दर्शन झालेलं आहे. चला, तर तुम्ही देखील या सुंदर समुद्रकिनाऱ्याला भेट द्या. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा जो कालावधी आहे तो सकाळचा आणि संध्याकाळचा बेस्ट टाईम आपण म्हणू शकतो. कारण सकाळचं देखील जास्त ऊन नसतं आणि संध्याकाळचं तर काय
सनसेट देखील एन्जॉय झाला. आता आम्ही इथे आलो, सनसेट होत होता आणि तेवढ्यात आलो, दर्शन घेतलं आणि आलो, म्हणजे सागरेश्वर मंदिरात जाऊन. मस्त भारी फिलिंग आहे. तुम्ही देखील या आणि हा एन्जॉय करा. फक्त एवढी सगळ्यांना नम्र विनंती आहे की पोहायला शक्यतो खोल पाण्यात जाऊ नका. डोपरभर पाण्यात मजा घ्या आणि आनंद लुटा. चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.